चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर केली। मात्र काँग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवाराचा घोळ कायम आहे। काँग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी। मात्र ऐनवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीचे नाव समोर केले। शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठीला उमेदवार देण्याची मागणी केली होती। त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली। 20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचं नाव चंद्रपूर लोकसभा निश्चित झाल्याचे वृत्त झळकले। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये वडेट्टीवार विरोधात खळबळ माजली। 21 मार्चला दुपारी 2 वाजता चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवार मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। तिकीट आमच्या हक्काचे कशी देत नाही। काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे। संपूर्ण सामान्य कार्यकर्ता व जनतेमध्ये अशी भावना आहे की प्रतिभाताई यांना लोकसभेचं तिकीट मिळालं पाहिजे। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब यांना लोकसभेचं तिकीट जाहीर झालं अशा बातम्या ऐकल्या। आज वडेट्टीवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी कसे निवडून येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी चंद्रपूरची लोकसभा हरण्यासाठी स्वतःच्या मुलीचं नाव पुढे केलं आणि प्रतिभाताईचं आज तिकीट कापण्यात आलेलं आहे। हे आम्ही खपवणार नाही। आमच्या कोरपणा तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर वडेट्टीवार साहेबांना जर तिकीट दिलं तर एकही काँग्रेसचा कार्यकर्ता घराला झेंडा लावणार नाही, प्रचार करणार नाही आणि आम्ही राजीनामा देणार आणि आम्ही प्रतिभाताईंना विनंती करणार की त्यांनी अपक्ष उभं राहावं आणि या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये एक इतिहास घडणार की प्रतिभाताई ही अपक्ष खासदार म्हणून निवडून येणार। एवढंच बोलते। मी इथे यासाठी जमलो आहोत की आता एप्रिल 19ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे, काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे आणि दिवंगत बाळासाहेब धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत। पक्षश्रेष्ठींनी प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही सर्व महिला सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ। कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये 8.5 लाख कुणबी बहुल भाग आहेत। बाळूभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे। जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिंग शीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते आणि हे सगळं माहीत असताना, हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहे। महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभी आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ। हे आमची पक्षाला हे आमचं आव्हान आहे।